समटण्याची शक्ती. प्रसंग: स्वामी विवेकानंद यांचे बालपणीचे नाव नरेंद्र होते. जेव्हा ते 3ऱ्या वर्गात शिकत होते तेव्हा एके दिवशी शाळा सुटल्यानंतर मित्रांबरोबर बागेत गेले. नरेंद्रने आपल्या मित्रांना थोड्या वेळाकरिता ध्यान करण्यास सांगितले आणि ते स्वतःही ध्यानावस्थेत बसून लीन झाले. काही वेळाने तेथे एक साप आला. दुसरी मुले डोळे अर्धवट उघडे ठेवून बाहेर बघत होती. त्यामुळे सापाला बघितल्यावर ती ओरडायला लागली. परंतु नरेंद्र एकाग्रचित्त होऊन ध्यानमग्न झाला होता. साप त्याच्या अंगावर चढला, परत उतरला, परंतु त्यांना काहीच समजले नाही. काही वेळाने ते ध्यानावस्थेतून बाहेर आले. तेव्हा त्यांनी बघितले की त्यांचे मित्र कोणीच तेथे नव्हते. 1-2 मित्र दूर बसले होते. त्यांनी नरेंद्रला सर्व काही सांगितले. नरेंद्रने सांगितले मी जे काही करतो त्यामध्ये गुंग होऊन जातो. मन आणि बुद्धीने एकाग्र होऊन त्या कामामध्ये व्यग्र होतो. स्वामी विवेकानंदांचे विश्वविजेते बनण्याचे हे गुप्त रहस्य होते. जगभरात त्यांची स्मरणशक्ती वाखाणण्यात येते. स्मरणशक्तीचा मूलभूत आधार एकाग्रता आहे. मनुष्य आपल्या जीवनात अनेक स्वप्ने बघतो, आशा आकांक्षा ठेवतो, सफलतेच्या शिखरावर पोहोचण्याचा प्रयत्न करतो. परंतु हे सर्व प्रत्यक्षात आणण्यासाठी मनुष्याने आपल्या लक्ष्यावर एकाग्रचित्त राहायला हवे. विद्याभ्यास असो अथवा कोणतीही कला कौशल्य शिकायचे असो, त्यासाठी सर्वप्रथम आवश्यकता आहेत एकाग्रतेची. मन आणि बुद्धी एका गोष्टीवर स्थिर राहणे म्हणजेच एकाग्रता. खात असताना खाण्यामध्ये, खेळत असताना खेळण्यामध्ये, वाचन करत असताना पुस्तकामध्ये अथवा कोणतेही कार्य करत असताना पूर्णतः मन आणि बुद्धीने त्यामध्ये आपण समरस असायला हवे. त्याचबरोबर रोजच्या उपयोगी वस्तू नियोजित जागी व्यवस्थित ठेवण्याची आवश्यकता आहे. हे पण एकाग्रतेचे धोतर आहे. परंतु आजकाल प्रत्येक व्यक्तीमध्ये, खास करून विद्यार्थी आणि युवा पिढीमध्ये एकाग्रतेची कमी दिसून येते. आपली जीवनशैली, खाणे, पिणे आणि वातावरण याला प्रभावित करत आहे. आपली एकाग्रता वाढण्यासाठी आपण या सर्व गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक आहे. एकाग्रता आपली स्मरणशक्ती तर वाढवतेच, त्याचबरोबर परखण्याची शक्ती आणि निर्णय शक्ती देखील वाढवते. आदर्श जीवनाचा आधार समेटण्याची शक्ती आहे. आपले मन आणि बुद्धी आपले सहयोगी आहेत अथवा आपल्या अधीन आहेत. म्हणूनच मन आणि बुद्धीला आवश्यकतेनुसार हवे तितका वेळ एकाग्र करण्यासाठी नियमित राजयोग अथवा ध्यान करण्याची आवश्यकता आहे. प्रश्न 1. मनुष्य जीवनात
ध्येय प्राप्त करण्यासाठी समेटण्याची शक्तीची, एकाग्रतेची कोणती भूमिका आहे? प्रश्न 2. समेटण्याच्या शक्तीबरोबर आणखी कोणकोणत्या शक्ती आपल्या जीवनात समाविष्ट होतात? समेटण्याची शक्ती वाढवण्यासाठी अभ्यास. 1. दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून ध्यान करण्याचा अभ्यास केला पाहिजे. 2. मन आणि बुद्धीच्या एकाग्रतेचे जतन करण्यासाठी शुद्ध भोजन, नियमित व्यायाम आणि संतुलित निद्रा ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 3. व्यर्थ संकल्प, बोल आणि कर्मापासून दूर राहून समर्थ संकल्प केले पाहिजेत आणि अनेक महापुरुषांची जीवनचरित्रे वाचून त्यामधून प्रेरणा घेतली पाहिजे.